आपल्या सगळ्यांवरतीच प्रभाव, जसा तुमच्यावरती प्रभाव आहे तसा त्यांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावरती. एलईडी बंद करा, एलईडी थोडं पाठी लाईट लाईट असं करून रोज मी मला जात नसतो याला पुढे आले. हो आता तुमचं ऐकलं म्हणून मागावलं, माग येत नसतं. अण्णासाहेब अप्पासाहेबांना मराठा आरक्षणाची बीज रोवली. अण्णासाहेब पाटलांचं, आपल्या आप्पासाहेबांचं, अण्णासाहेब जवळे पाटलांचं, विनायक मेटे साहेबांचं सगळ्यांचं स्वप्न आता साकार होत. मराठा समाजाने एकजूट केली आणि याही अगोदर 40-42 वर्षापासून आप्पासाहेबांनी आपल्यावरती मराठा समाज एकत्र व्हावा आणि या मराठा समाजासाठी कसा संघर्ष करावा हे तळागाळातल्या मराठ्यांपर्यंत त्यांनी विचार पोहोचले. सुरुवात आपण आत्ता केली, त्यांनी 4 दशकापासून केलेली. आत्ता म्हणले ते खरंय की पाया आप्पासाहेबांनी रोवलाय आणि कळस मराठ्यांनी त्याच्यावरती लावलाय. मी नाही बरं का, मराठी काय बनवून झालंय एक मी निमित्त आहे. मी फक्त निमित्ताने इमानदारीला करतोय, एवढंच माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ समाजाला देण्यासारखं काय नाही इमानदारी सोडून. मी प्रामाणिकपणानं लढतोय आणि ते लढा आता राहायला पण नाही, तो जिंकत आणलाय. बोल सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि त्याची कार्यपद्धती आणि कालबद्धता पूर्ण झाली आणि त्या सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचनेचा कायदा पारित होऊन त्याची अंमलबजावणी झाली की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालं. बस एवढा संघर्ष. हा कायदा ज्याच्या नोंद मिळाल्या नाही त्याच्यासाठी. आता तर देशावरच लढावं उभा करायचं म्हणजे मला तर अर्धच कळलं. त्यांनी हिंदी जमतच नाही. ते काय बोलले मला अर्धच कळत ना, अर्ध कळत नाही. मी हा म्हणलं मग ते म्हणले हा म्हणलं मला हिंदी शिकायला लागणार नाही, त्याला लफडं व्हायचं मला. आप्पांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भिडेन भाईचा फोन आला. मी म्हणलं त्यांना 10 तारखेला उपोषण, मला 4-5 दिवस झोपायला लागेल. अंग जर ओलं राहिलं तर उपोषण करता येतं आणि ते जर एकदा कोरडं पडायला लागलं तर अंगातून जाळच निघतो. कारण मी पाणी सुद्धा पित नाही उपोषण करताना, इतकं कठोर करतो. नाही म्हणले तुम्हाला यावं लागेल. नुसती मुंबईची तारीख पडायला बघितली मग 10 तारखेवर सगळीच तारखे गेल्या माझ्या. म्हणले मग आम्हाला द्या, त्यांनाच कमवून दिली. पण मी टाळू शकत नव्हतो त्यांचा शब्द, त्यांना माहित होतं मी टाळू शकत नव्हतो. कारण ते बी टाळीत नाहीत माझा. मी म्हणलो इकडे उडी ना, ते आणते तिकडे उडी. त्यामुळे आम्ही दोघं सारखे झालो. आपण या मराठा आरक्षणाच्या आता शेवटच्या लढाईत सगळ्यांनी शेवटच्या क्षणाला साथ द्यावी. आपले ग्रामीण भागात शब्द आहे हत्ती गेला शेपूट राहील. आता शेपूट बिपूट नाही राहिले, एकदम जवळ आलं. नुसती अंमलबजावणी राहिली तेवढे झाले. आपल्या लेकरांचं कल्याण झालं मराठ्यांचे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना ताकद लावा. आणि ते काय म्हणले त्याचं नाव घेऊ नका तुम्ही, त्याचं नाव नाही घेत मी. त्याने वळवळ केले की त्याला नीटच करतोय. त्याचं नाव ठेवू घेत नाही मी. त्याला मोजित नाही ते बायन कोण आहे मला नाही माहिती. पण ते आता ते बोललं की तिकडं बसून जमत नाही ते म्हणून बी येते मला. त्याला का पाहते सध्या लाल झालाय तेव्हा. आता सध्या तुम्ही बघितलं का त्याचं मागचं नगरचं भाषा चांगलं बघा तुम्ही, असा लाल झालाय. ते म्हणत होता मराठ्यांना मी ओबीसी आरक्षणाची येऊन देणार नाही. म्हणलं तुला तर मराठी ओबीसी आरक्षणातच आणले. त्यातील मराठी ओबीसी आरक्षणात आले 57 लाख 39 लाख मराठ्यांनी प्रमाणपत्र घेतले. सरकार डाटा द्या ना. 39 लाख प्रमाणपत्र दिलेत पण त्यांच्या परिवाराने किती पत्र काढले याचा डाटाच द्या ना. नुसतं हा म्हणतो
त्यांनी डाटा दिला तर माझ्या मते की 1.5 करोडच्या आसपास मराठी आरक्षणात गेलेले असले पाहिजे किमान. कारण गावाची गावं निघायला लागले. तुम्ही गळालात का काय? पाटील तुम आगे बढ़ो, पाटील तुम आगे बढ़ो. घोषणासाठी नाही, पाटील टाळी वाजली तिकडे पिढील वाजली असं जरा निभार राहणं. मी किती कळायला असो कसा कस काम करतोय. मराठ्यांना असं राहायचं की आता मराठी इतके एक झाले 10 पिढ्यात नाही झाले. त्या आनंदात जेवत नाही. मी आत्ता जेवलोय, सकाळी जेवलोय, त्याला भांडून जेवलोय. मी आज भूक लागली म्हणलं मला मारण्याची भाकर आहे. नंतर काय व्हायला तिथं बसलो त्यांच्या टेबलवर जेवलो. 24 घंटे काम करतो माय बापा. 24 घंटे अंगात ताकद नसेल 24 घंटे कोणीच करणार नाही. म्हणजे मी स्थिती नाही करत. 24 घंटे म्हणजे झोपतच नाही. दुसरी रात्र जागा आहे. आजची सुद्धा रात्र माझी जागण्यातच जाणार आहे. कारण इथून मला साल्हेर किल्ल्यावर जायचं आणि इथून जर 10 वाजता निघाला तर तिथं मला 8:30 वाजणार आहे सकाळची. तेव्हा कार्यक्रम करायचा. तिथून मला वैजापूरला निघायचं. वैजापूरहून संभाजीनगरचा कार्यक्रम आहे. अंतरवली जायला मला परवाची सकाळ होणार आहे. तिथून गेवराई तालुक्यातल्या भोगलगावचा कार्यक्रम. भोगलगावातून बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा घाटीचा कार्यक्रम आहे दुपारी 2 वाजता 9 तारखेला. आणि संध्याकाळी श्रीगोंद्याला अहमदनगर जिल्ह्यात. तो कार्यक्रम संपायला वाजणार तर रात्रीचे 12. फोटो एक असा ते टणका लावल्यानं मला चिंगरीत माहीत फोटो काढी. मला तिथंच 2 वाजणार आहे. आंतरवाली यायला मला सकाळचे 9 वाजणार आहे 10 तारखेला. आणि 10 तारखेला सकाळी 8 वाजता उपोषणाची घोषणा. कारण आपण रात्रंदिवस हे काम आपल्या मुलांसाठी करायचं, आपल्या लेकरा बाळांसाठी करायचं म्हणून करतोय. मला माहिती ही संधी जर गेली पुन्हा येणार नाही अशी संधी. आता मराठा समाजाचं खूप कल्याण झालंय. शेवटचे फाईट इतके ताकदीनं मारायची. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मुंबईतल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा उभा राहा. आपण अंमलबजावणी घेऊ. कारण 15 तारखेला अधिवेशन. मी याच आज आपल्या कैलासवासी आप्पासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करतोय. आमदार आणि मंत्र्यांना की 15 तारखेला अधिवेशन आहे. तिथं जी राजपत्रित अधिसूचना सगळ्या सोयऱ्यांची काढली हिच्या बाबत कायदा पारित करून अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना एक मतानं सगळ्यांना आवाज उठवावा आणि मराठ्यांना तो कायदा पारित करून द्यावा. मराठा समाजाला विनंती याच ठिकाणावर आणि याच आजच्या दिवशी आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना आपल्या मराठा बांधवांनी फोन लावून सांगायचं 15 तारखेच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने आवाज उठवायचा म्हणून प्रत्येकानं सांगायचं. त्यांना निवेदन पण द्यायचं आणि आपण लक्ष ठेवायचं त्या दिवशी 15 तारखेला. आणि करोडो मराठी टीव्हीकडे बघणार आहेत त्या दिवशी. कोणचा आमदार आपल्या बाजून बोलतोय कोणचा नाही बोलत. काय काय मोगम बोलत आहेत. ते मध्ये नागपूरला अधिवेशन होतं. ते म्हणले मी मराठ्याच्या बाजून बोललो. तुला कोणी बोलायला सांगितलं तरी बोलला ते बोलला म्हणतो 50% वर घ्या. म्हणलं 50% वर दी म्हणून. आम्ही ओबीसीत मागवतो तुला 50% वर बोलायचं सांगितलंच कोणी. म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार बोलायचं. जातीचं वाटोळं व्हायला पण सोयीनुसार बोलायचं. त्यामुळे या कायद्यासाठी आता सगळ्या आमदारांनी आवाज मंत्र्यांनी सुद्धा उठवावा. नाही उठवले मग आपल्या संगत गाठी पुढे तेव्हा बी पुढे जाणार नाही. आपल्या लेकरासाठी जेवण आहे त्याच्यासाठी आपण नाही. ते पक्षांपेक्षा गेले खड्ड्यात तिकडे. आधी जातीचे स्वतःचे लेकर मग पक्ष. तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी आहे का? अजिबात नाही. पहिल्यापासूनच नाही. तुम्ही राजकारण करा पण अगोदर आपल्या लेकराला एकदा मिळू द्या आयुष्याचं आरक्षण. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते आपल्या पुढे इना करून हिंडायला लागले. आणि आपले पोरं हुशार असूनही सुशिक्षित बेकार म्हणून लाखानं पडले. खूप वेळ झालाय त्यामुळे जास्तीच वेळ मी बी घेत नाही आता. कारण मी विले जाणं बोलत असतो. आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला पुन्हा क्लिअर करतो एकदा मी बळच त्याचं नाव घेत नाही. कारण मी कसल्याचं नाव घेत नसतो. पण ते बोललं की मी सोडित नसतो. कारण माझ्या जातीवर कोणी बोलायला गेला तर त्याचा नीट उभा काढल्याशिवाय मी सोडित नाही. कारण इथून पुढे जर तो बोलला आता ते तुमचा मित्र आहे म्हणून त्याला फोन करून सांगा तुम्ही इथून पुढे बोलू नको.
जर का तेव्हा बोलला रे बाबा नुसतं आरक्षण मिळू दे त्याच्यात किती दम आहे बघतोच मी एकदा मग त्याला आज दाढी केलंय येड केलंय मी आत्ताच मराठ्यांनी भजे खाऊन टाकलेले कागद जर नाही त्याला खायला लावले तिथे थोडं काही दिवस मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी शेवटचा संघर्ष आहे माय बापा अंमलबजावणी करण्यासाठी सगळेजण ताकदीनं पुन्हा एकदा 10 तारखेपासून उभा राहा एवढीच विनंती करतो आणि आप्पासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय